काय मागणी देवाचरणी घेतलेली आहे किंवा काय साकडं घातलेलं आहे? देशाचे श्रद्धेय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि देशाचे लोहपुरुष गृहमंत्री अमित शाह यांचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व ऐतिहासिक यश माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी प्राप्त केलेले आहे। महाराष्ट्रातील महायुतीच्या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ते विराजमान व्हावेत। त्यांच्या हातून महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा आणि त्यांना त्यासाठी दीर्घायुष्य लाभावं यासाठी त्यांचं कुलदैवत नरसिंह महाराज यांच्या दर्शनाला आम्ही आलो। दर्शन झालं, अभिषेक झालेला आहे आणि हेच साकडं घातलेलं आहे। महाराष्ट्र सुखी आणि संपन्न व्हायचं असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस साहेबांना संधी मिळावी। महाराष्ट्र मजबूत झाला तर देश मजबूत होईल आणि देश परमवैभवाला जावा हेच स्वप्न भारतातील 140 कोटी लोक घेऊन जगत आहेत आणि हे स्वप्न साकार करायचं असेल आणि मोदींच्या स्वप्नातील विकसित भारत हे स्वप्न साकार करायचं असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस साहेब असले पाहिजे अशी आमची नम्र भावना आहे आणि याच भावनेने आम्ही या ठिकाणी दर्शनाला आणि साकडं घालायला आलेलो आहे। महायुतीच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा निवडून येऊनही अजूनपर्यंत सरकार स्थापन झालेलं नाही, नेमकं काय तिढ आहे? काही नाही की गठबंधन पक्षामध्ये नेत्यांशी सुसंवाद, मंत्रिमंडळात खात्यांचं वाटप, आगामी धोरण या सर्वांवर विचारविनिमय करून निर्णय घ्यावा लागतो। विचाराने निर्णय घेणं याला वेळ लागतो, अविचाराने निर्णय घेणं कधीही होऊ शकतं। त्यामुळं विचारपूर्वक काम करायचं आहे म्हणून थोडा वेळ लागतो आहे, परंतु ती वेळ संपलेली आहे। आता 5 डिसेंबरला मुंबईच्या आझाद मैदानावर दुपारी 1 वाजता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारचा शपथविधी होणार आहे। शिंदे कुठेतरी नाराज आहेत म्हणून अशा बातम्या येत आहेत, काय सत्य काय? ही अफवा आहे, परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः प्रेस घेऊन सांगितलेलं आहे की मी नाराज नाही। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, देशाचे गृहमंत्री अमित शाह जो निर्णय घेतील तो मला मान्य आहे असं त्यांनी स्वतः प्रेस समोर येऊन डिक्लेअर केल्यानंतर ते नाराज आहे असं म्हणणं ते चुकीचं होईल। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।